बीड जिल्हा रुग्णालयातील कथित अनागोंदी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्युमिडिफायर मधील पाणी गढूळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सेमी आयसीयू कक्षातील एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी नेत असताना अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला। त्यावेळी ह्युमिडिफायर मधील पाणी गढूळ असल्याची निदर्शनास आल्याचा दावा आहे। हा प्रकार लक्षात येताच संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली। त्यानंतर गढूळ पाणी काढून नवीन ह्युमिडिफायर लावण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या पाण्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो का, तसेच ह्युमिडिफायरची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जाते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकारी कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले। या प्रकरणी पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लेखी तक्रार करून तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये अनागोंदी कारभार कमी होण्याचं नाव घेत नाही, कारण नुकतंच वडवणी येथील संध्या गायकवाड यांच्या प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे पोटामध्ये वैद्यकीय साहित्य राहिल्यामुळे जंतू संसर्ग होऊन त्यांना गर्भाशय काढल्यामुळे त्यांचं कायमचं मात्र हिरावलं होतं। या संबंधामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट असताना नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सेमी आयसीयू रुग्ण सोनोग्राफीसाठी नेत असताना त्याला श्वसनाचा त्रास झाला, म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन चेंबर लावण्यात आलं। मात्र ते ऑक्सिजन चेंबर जे आहे ते अत्यंत गढूळ असल्यामुळं हा प्रकार जो आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर किंवा आयसीयू मध्ये असतील, रोगप्रतिकारक क्षमता असतील, कमी असलेले रुग्ण असतील, यांना मोठ्या प्रमाणावर जंतू संसर्गाचा धोका संभवू शकतो। यामुळं हा गंभीर प्रकार आहे आणि जिल्हा आरोग्य प्रशासन जे आहे, जिल्हा शल्यचिकित्सक जे आहे, यांचं याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये हा गंभीर प्रकाराची मी स्वतः पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लेखी तक्रार केली आहे। जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण की प्रश्न असा पडला की बीड जिल्हा रुग्णालयानं नेमकं माणसं मारण्याची सुपारी घेतली का, असा आम्हाला बीडकरांना पडलेला प्रश्न आहे।